नमस्कार प्रेक्षकांनो, इतके दिवस झालं आपण वाट पाहत होतो की जानकीला कधी समजणार की ते जे देवघराचं लॉक आहे किंवा नाना गोल गोल जे काही सांगत आहे ते कसं कळणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जानकी जी आहे ती पूजा करत आहे, जोगतीन तिथं आलेले आहे, देवी आईची पूजा ती करत असते आणि त्याच वेळी इकडे जानकीला हे सगळं समोर येणार आहे। तर जानकी नक्की कशाची पूजा करत असते, जानकी नक्की काय करत असते, तर कुंकुमार्चन जो विधी असतो, जो देवीचा केला जातो, कुंकुमार्चन पूजा त्याला म्हटलं जातं, ती पूजा जानकी करत असते आणि त्याच वेळी जानकीला या सगळ्या गोष्टीचं तिथे उत्तर मिळत आहे। हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। फायनली जानकीला तिचं उत्तर मिळालेलं आहे आणि लवकरच जानकीकडे ती गुरुकिल्ली मिळणार आहे आणि जानकी ऐश्वर्याची हकालपट्टी करणार आहे। तर इकडे पोलीस आलेले असतात आणि पोलीस चौकशीसाठी ऋषिकेशला घेऊन जातात, पण पोलिसांचा ऋषिकेशवर मात्र पूर्ण विश्वास असतो। ऋषिकेशला पोलीस म्हणतात की काळजी करू नका ऋषिकेश दादा, कारण मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे ते फक्त चौकशीसाठी, माझी ड्युटी आहे ती पूर्ण करायची म्हणून। परंतु एक गोष्ट मात्र इतकी जबरदस्त घडलेली असते, ती म्हणजे इथे आता पोलिसांचाही त्यांच्यावरती विश्वास असतो। पोलिसांचंही म्हणणं असतं की आमचा तुमच्यावर ऋषिकेश दादा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही असं कधीच करू शकणार नाही, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे। परंतु ऐश्वर्याची मात्र आता वाट लागलेली असते। ऐश्वर्या त्याचबरोबर तिच्यासोबत सारंगची मात्र वाट लागलेली असते, कारण सौमित्रला ही गोष्ट कळलेली असते। सौमित्र तडक पोलीस स्टेशनला जातो, ऋषिकेशचा जामीन करतो आणि ऋषिकेशला घेऊन घरी येतो। पण त्याच वेळेस एक गोष्ट करायला मात्र तो विसरत नाही, ती म्हणजे की ऋषिकेशला तो जामिनावर सोडून आणतो। परंतु त्याच वेळेस तो एक गोष्ट करतो, ती म्हणजे की ऐश्वर्या आणि सारंग यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करतो। तर हा जो फसवणुकीचा गुन्हा दाखल करतो त्यामुळं त्या दोघांची मात्र वाट लागलेली असते। आता ऐश्वर्या आणि सारंगला पोलिसांनी नेलेलं असतं। इकडे जानकी ऋषिकेश घरी आलेले आहेत, पण जानकीच्या डोक्यातून ती गोष्ट मात्र जात नसते। ऋषिकेश घरी आलेला असतो, पण जानकी मात्र एकाच गोष्टीचा विचार करत असते, ती म्हणजे नक्की काय ते कडं काय आहे, ते कशा पद्धतीचं आहे, म्हणजे नाना गोल 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 असं जे म्हणत आहे ते काय आहे, नक्की काय आहे, नानांनी मला काय सांगितलं होतं, कसली किल्ली, कसलं कुलूप, हा प्रश्न जानकीच्या पुढे उभा राहिलेला असतो आणि जानकी त्या गोष्टीचाच विचार करत असते आणि जानकीला कळत नसतं की याचं उत्तर मी कसं शोधणार आहे। हा प्रश्न जानकीच्या पुढे असतो। तर जानकी याचं उत्तर शोधण्यासाठी आता सज्ज झालेली असते, म्हणजे तिला कळतच नाहीये की आत्ता ऐश्वर्याने जे केलेलं आहे ह्या ऐश्वर्यालाची आता वाट लावायची आहे, कारण नानांनी आमच्या नावावर काहीच केलं नाही, ही गोष्ट कधीच शक्य होऊ शकत नाही, कारण मला खात्री आहे की यामागं काहीतरी गुपित आहे आणि ते गुपित लवकरात लवकर मला समजलं पाहिजे। मग इथे आता मंदिरात जानकी गेलेली असते। मंदिरामध्ये आता जानकीने कुंकुमार्चन जी पूजा असते ती तिने ठेवलेली असते आणि जानकी कुंकुमार्चन पूजा करत असते। जानकी पूजा करताना तिच्या मनात एकच गोष्ट असते, नानांनी नक्की काय करायचं सांगितलंय, काय आहे ती, कुठली किल्ली आहे, कसलं कुलूप आहे, कशाचं आहे ते, कशाची किल्ली आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो। म्हणून तिनं या गोष्टींसाठी तिथे कुंकुमार्चन पूजा करत असते, कारण माझ्या आणि ऋषिकेशच्या आयुष्यात प्रत्येक वेळेस संकट येत आहे, या संकटाशी मला सामना करायचा आहे, त्यासाठी मला देवी आई मला शक्ती दे, बळ दे, नानांना बरं कर, नानांनी लवकरात लवकर बरं होणं गरजेचं आहे आणि जी किल्ली नाना बोलत आहेत ती नक्की कसली किल्ली आहे ते मला कळलं पाहिजे, असं जानकी म्हणत असते आणि जानकी कुंकुमार्चन पूजा करते आणि त्यावेळीस घडती मात्र खूपच जबरदस्त गोष्ट। जानकी तिथं पूजा करत असते, तिचा विधी चालू असतो, जोगतीन तिच्याबरोबर असते आणि त्याचवेळी जोगतीनीला जानकी म्हणत असते की मला कळत नाही आहे नक्की काय आहे, नाना कोणत्या किल्लीबद्दल, कुलपाबद्दल बोलत आहेत, माझ्या लक्षात गोष्टी येत नाहीत, हा विचार जानकीने केलेला असतो आणि त्याचवेळी तिथं असलेली जी जोगतीन आहे ती जानकीला सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, जे
आईनं दिलं होतं आणि लेकानं विकलं. जे हातात होतं, हातातलं सोनं, असं ती बोलत असते. ती अशा भाषेत बोलत असते की जानकी बरोबर त्याचा विचार करते. जानकी एकच गोष्ट बोलत असते. देवीच्या पुढे ती प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की नाना जे बोलतायत ती कुलूप किल्ली त्याचं उत्तर मिळू दे. मग समोर जोगतीन असते. कुंकुमार्चन विधी पूर्ण झालेला असतो आणि जोगतीन सांगू लागते की माऊलीनं दिलं, धन्यानं विकलं आणि हातातल्या सोन्यातच तुझं उत्तर दडलं. ह्या वाक्यावरून जानकी विचार करू लागते. नाना गोल गोल क क क असं बोलत होते आणि इथं बरोबर ते उत्तर मिळत आहे. माऊलीनं दिलं म्हणजे आईनं दिलेलं होतं, धन्यानं विकलं म्हणजेच ऋषीनं विकलं आहे. आईनं दिलेली ऋषीकडे एक वस्तू होते आणि ती विकलेली आहे, ती म्हणजेच कडं, हातातलं सोन्याचं कडं. माऊलीनं दिलं, धन्यानं विकलं, हातातल्या सोन्यातच उत्तर दडलं आणि त्या क्षणी जानकीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि जानकी खुश होते. त्याचं उत्तर असतं ते म्हणजे सोन्याचं कडं. आता जानकीला काही करून ते कडं मिळवायचं असतं. जानकीला ते कडं मिळवणं वाटतं तेवढं सोपी गोष्ट नसती, पण जानकीला ते कडं मिळवायचंच असतं. आता ते कडं मिळवायचं कसं हा खूप मोठा प्रश्न असतो. तर प्रेक्षकांनो, जानकी ते कडं कशा पद्धतीनं मिळवणार हेही आपण पाहणार आहोत. तर जानकी विचार करू लागते. आता ते कडं जे आहे ते तिला आठवतं. सोन्याच्या दुकानात ऋषिकेशच्या वाढदिवसादिवशी जानकी ते कडं आणण्यासाठी गेलेली होती, परंतु घडलेलं मात्र भलतंच असतं. कारण ते जे कडं आहे ते सोनाराच्या दुकानातून विकत घेतलेलं असतं, ते म्हणजे ऐश्वर्याने जानकीच्या हातून मुद्दामून ते कडं घेतलेलं असतं आणि ते कडं घेऊन तिने तिच्या बाबांना, तिच्या डॅडाला दिलेलं असतं, तिच्या लाडक्या डॅडाला दिलेलं असतं आणि तिचा लाडका डॅडाही खुश झालेला असतो. आणि म्हणजेच जानकी आता विचार करू लागते की आता ते कडं मिळवायचं कसं. ते कडं मिळवण्यासाठी आता जानकीला शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायचा असतो आणि त्यासाठी तिनं मदत घेणार असते, ती म्हणजे सौमित्रची. सौमित्र तिला मदत करणार असतो. सौमित्र तिला दाखवून देणार असतो की ह्या ऐश्वर्याची लायकी कशी काढायची आहे, ते कडं कसं मिळवायचं आहे, ऐश्वर्याला कशा पद्धतीनं आपण अक्कल शिकवायची आहे. आणि जेव्हा जानकीकडे ते कडं मिळणार तेव्हा मात्र खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा होणार असतो. पहिली तर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जानकीला ते कडं मिळवायचं आहे. ते कडं मिळवणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. जानकी आणि सौमित्र दोघं मिळून प्रेक्षकांनो विचार करत आहेत की हे कडं मिळवायचं कसं. कारण जानकीने सौमित्राला फोन केलेला आहे, त्याला या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत की सौमित्र भाऊजी असा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपल्याला काही करून ते कडं आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. आणि ते कडं खूप महत्त्वाचं आहे, कारण नाना जे उत्तर सांगत आहेत, नाना जे बोलत आहेत, नाना जे म्हणत आहेत त्याचा अर्थ ते कडं आहे. म्हणजे नानांनी बरोबर हेरलेलं होतं. कारण नाना म्हणत होते की मी ही गोष्ट जानकीला सांगितली तरच तिला बरोबर कळणार आहे, दुसरं कोणालाही ही गोष्ट कळणार नाही, एवढं मात्र नानांना पुरेपूर माहिती होतं. आणि आता जोगतिनीनं त्या कड्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जानकीला दिलेलं आहे. म्हणजे जानकीला कळलेलं आहे की नक्की काय आहे. आता ते शोधण्यासाठी, ते मिळवण्यासाठी आता जानकीला मात्र अगदी तिला तो काट कष्ट घ्यावे लागणार आहेत, भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण ते कडं सयाजीरावच्या हातात आहे आणि त्याच्या हातातून मिळवणं ती गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. पण नक्कीच देवी जानकीची मदत करणार आहे आणि एकदा का ते कडं जानकीच्या हातात आलं की मग मात्र सुट्टी नाही. ऐश्वर्याची हकालपट्टी पक्की आहे, कारण त्यामध्ये जे गुपित दडले ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण त्या कड्यामध्ये जो पासवर्ड आहे तो देवाऱ्याचा पासवर्ड आहे. देवाऱ्याला जो लॉकर आहे त्या लॉकरचा तो पासवर्ड आहे. आणि एकदा का तो पासवर्ड जानकीच्या हाती लागला की इथे कळणार, खरी कागदपत्र समोर येणार, जानकी कोण आहे, ऋषिकेश कोण आहे आणि ऐश्वर्याच्या हातात काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार. तर नक्की काय होणार, जानकी कशा पद्धतीनं ते कडं शोधणार, कसं कडं मिळवणार, त्याचा पासवर्ड टाकणार, हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला. फायनली जानकीला ते उत्तर मिळालेलं आहे. त्याचबरोबर जानकी आता ऐश्वर्याची कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जानकी कशा पद्धतीनं ते कडं मिळवू शकेल. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा, लगेच कमेंट करा. तुमच्या कमेंटला सगळ्यांचे रिप्लाय मिळणार आहेत, कमेंटला लाईकही मिळतील. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.